नवी मुंबई शहर हे सुसज्ज शहर म्हणून ओळखलं जातं, मात्र नवी मुंबईच्या अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. पनवेल सायन महामार्गात पूर्ण खड्डेमय झालेलं पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी रस्त्यावरच खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीला सामोरं जावं लागतं. आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी आपण सध्या पनवेल सायन महामार्गावर आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत. पाहायला गेलं तर 1.5 ते 2 फूट पर्यंतचे हे खड्डे आहेत. त्यामुळे या ठिकाणी गाडी आदळून अपघात देखील होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे आणि याच खड्ड्यांमुळे कुठेतरी वाहतूक कोंडी देखील होत असते. आपण जर पाहिलं असेल तर दूरवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. 1 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात आणि मध्ये सायन मुंबईहून पनवेलच्या दिशेने जाणारा जो ब्रिज आहे सानपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने यामुळे जे वाहतूकदार आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतात. त्यासोबत बाईक स्वारांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. जर या ठिकाणी अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो. आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुंबईहून पनवेलच्या दिशेने जाणारी जे वाहनं असतात त्या मोठ्या प्रमाणात असतात. मात्र रस्त्यावरच खड्डे पडले असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा होतो. एकंदरीत दुसऱ्या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर कुठेतरी नवी मुंबई हे एक सुसज्ज शहर आहे आणि या शहरामध्ये कुठेतरी रस्त्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. एकीकडे सुसज्ज शहर ओळखलं जातं आणि दुसरीकडे प्रत्येक ठिकाणी फक्त सायन पनवेल महामार्गावर नाही तर तुर्भे या ठिकाणी देखील वाहनांना खड्ड्यांमधून जावं लागतं. त्यासोबत पावसाळ्यामध्येच ही परिस्थिती उद्भवण्याची आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संपूर्ण जे खड्डे आहेत ते बुजवले तर वाहतुकीचा ताण हा कमी होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.